मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाल्याने मोठ्या प्रमाणात दगड आणि माती कोसळल्याचे त्यांनी सांगितले। मात्र या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या मुख्य बोगद्याला कोणतेही नुकसान झाले नसून एंट्री पॉइंट परिसरातील संरक्षण भिंत आणि स्लॅबचा काही भाग कोसळल्याची माहिती त्यांनी दिली। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगरावरील परिस्थितीचे अचूक निरीक्षण करणे शक्य नसल्याचे सांगत पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी केली जाईल असे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले। दरम्यान रस्त्यावर पडलेला मलबा आणि स्लॅब हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। रस्ता वाहतुकीसाठी खुला करायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि MSRDCच्या संयुक्त सुरक्षा पाहणीनंतरच घेतला जाईल। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच पुढील सर्व निर्णय घेतले जातील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले। कनेक्टिंग लिंक हा ओपन होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दरड कोसळली याविषयी काही प्रशासनाला माहिती दिली आहे का? तर ही जी आपण आता हे जे बघतोय ही पहाटे 3:30ला घडलंय। 3:30ला आपलं जे कंट्रोल सेंटर आहे त्यांना ते लगेच लक्षात आलं आणि त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली। त्यामुळं जे आपण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली आहे ही 24/7 काम करते ही वस्तुस्थिती आहे। आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय आपण पण सगळ्यांनी बघितला हा प्रवाह यापूर्वी कधीच इकडनं आलेला नाही आहे। हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ॲक्च्युली स्ट्रक्चरल किंवा बोगद्याच्या ज्याची तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून। आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय, अजून 1-2 तासात सगळं काम संपल। भविष्यात अशा प्रकारे दरड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आता थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील। त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण आता आपण इथं आहे जे वरनं लूज माती दगडं किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत ते जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार। IITचे वगैरे आपण लोक बोलवलेले आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत तर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे, त्यामुळे या तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत। त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू।